दवाखाना म्हटल्यावर अनेक जण नको रे बाबा म्हणतात आणि त्यात इंजेक्शन घ्यायचं झालं तर पळ काढतात। पण अशाच लोकांसाठी आता आनंदाची बातमी आहे। नक्की मी कशाबद्दल बोलते हेच आज आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत। आता जर तुम्ही इंजेक्शन घ्यायला गेलात तर त्याची सुई टोचून तुम्हाला वेदना होते। अगदी लहान मुलांना तर सांभाळणं अवघड होऊन जातं। लहान मुलं खूप रडायला लागतात। पण आता हे इंजेक्शन असं आहे की तुम्हाला ते कधी केलं हे कळणार सुद्धा नाही। इंजेक्शनच्या भीतीने डॉक्टरकडे जायचं म्हटलं तर अनेकांची घाबरगुंडी होते। पण आता हे इंजेक्शन IIT बॉम्बेने विकसित केले। मुंबई येथील IITने शॉकवेव्ह आधारित सुई नसलेलं इंजेक्शन विकसित केलंय। आता हे इंजेक्शन घेताना सुई टोचणार नाहीये, त्यामुळे भीती सुद्धा वाटणार नाहीये। विशेष म्हणजे वारंवार ज्यांना शुगर आहे त्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं। आता या नवीन इंजेक्शनमुळे नक्कीच या पेशंट्सना सुद्धा फायदा होणार आहे। सोबतच याला शॉक सिरिंज असं म्हटलं जातं, कारण यामध्ये हाय एनर्जी शॉकवेव्हचा वापर केला जातो। यातील वेव्ह ही ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त वेगाने त्वचेतून इंजेक्शन मधील औषध शरीरात सोडतात। IIT बॉम्बेच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातील प्रोफेसर वीरेन मेनेझिस यांच्या नेतृत्वाखाली जी टीम आहे याच टीमने हे इंजेक्शन विकसित केलं आहे। आता सिरिंज मधून जेव्हा औषध शरीरात जाईल तेव्हा शॉकवेव्हचा वेग म्हणजेच एखादं विमान टेक ऑफ करताना जितका वेग असतो तेवढा किंवा त्याच्या दुप्पट वेग असणार आहे आणि म्हणूनच सिरिंज मधील औषध हे त्वचेच्या आत जाण्यास मदत होणार आहे। सामान्यतः पाहिलं तर सामान्य इंजेक्शन जे असतं याच्यामुळे त्वचा किंवा टिश्यूंना थोडंसं का होईना नुकसान होतं, पण त्या बदली या सिरिंजमुळे नोझल अगदी 125 मायक्रोपेक्षा सुद्धा कमी ठेवल्यामुळे अजिबात वेदना जाणवणार नाहीये। आता यामुळे फायदा काय होणार आहे? विशेषतः लहान मुलं असतील किंवा सुईच्या दुखापतीमुळे संसर्ग होण्याचे धोके सुद्धा कमी होतात आणि म्हणूनच ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे। तुमचं शॉक सिरिंज बद्दल मत काय आहे हे नक्की कळवा। त्याचबरोबर या प्रकारच्या इनोव्हेटिव्ह व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।